शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो सोयाबीन। तर सोयाबीनवर या अगोदर नेमकी कोणती फवारणी करावी यासाठी आपण एक व्हिडिओ दिलाय। खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या संपूर्ण शेतकऱ्याचा आहे। आपण सुद्धा या ठिकाणी फवारणी घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी जे फुलाचं प्रमाण आहे ते बघू शकता। तर फुलाचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी किती प्रमाणामध्ये फुलं लागलेले आहेत सोयाबीनला हे बघू शकता मित्रांनो। सोयाबीनला फुलांचं प्रमाण वाढलंय। आता वाद्या ज्या आहेत त्या लागायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। तर आता फुलोरा अवस्थेमध्ये किंवा वाद्या लागायला लागल्यात, शेंगा लागायला लागलेल्या आहेत। तर नेमकी यावेळेस कोणती फवारणी करावी आणि आता पोळ्याची अमावस्या येते। पोळ्याची अमावस्या ही शेतकऱ्यासाठी पिकासाठी फार महत्त्वाची असते। तर ती अमावस्या का महत्त्वाची आहे ते आपण समजून घेऊ। तर पोळ्याच्या अमावस्यामध्ये जेव्हा पिकं नेमकी गर्भावस्थेमध्ये असतात म्हणजे फुलं लागतात, त्याला शेंगा लागायला लागतात, तर त्यावेळेस अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो। आणि पोळ्याच्या अमावस्याला जी अळी आहे तिला पोषक वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात असतं आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे अळी ही अंडी मोठ्या प्रमाणात घालते आणि अंडी जर मोठ्या प्रमाणात झाली तर आपल्या जे पिकाचं नुकसान आहे म्हणजे एकंदरीत सोयाबीनचं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। त्यामुळे पोळ्याच्या अमावस्याला फार महत्त्व आहे शेती संदर्भात, पिका संदर्भामध्ये। तर यावेळेस आपण फवारणी कोणती करावी? एकतर पोळ्याच्या 2-3 दिवस अगोदर, पोळ्याच्या दिवशी किंवा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं अळीसाठी आपण कोणता स्प्रे घ्यावा हा आपण एकदा समजून घेऊ। तर अळी मोठ्या प्रमाणात पिकावरती येत असते आणि खास करून सोयाबीनवरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो, अंडी मोठ्या प्रमाणात घालत असते। तर यावेळेस आपल्याला फवारणी करणं म्हणजे प्रोफेक्स सुपर तुम्ही वापरू शकता। प्रोफेक्स सुपर साधारण 30 ते 35 मिलीचं प्रमाण आपण प्रोफेक्स सुपरचं वापरू शकतो किंवा मित्रांनो इमामेक्टिनचा देखील वापर करू शकतो। इमामेक्टिन आपण 10 ते 12 ग्रॅम वापरू शकतो। त्यानंतर जास्त प्रमाणात असेल तर आपण ॲम्प्लिगो वापरू शकतो। ॲम्प्लिगो 10 ml वापरू शकतो। वायगो बायरचा 10 ml वापर करू शकतो। या व्यतिरिक्त अनेक कीटकनाशक मित्रांनो अळीनाशक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे। पूर्ण इन्क्वायरी करा चांगले रिझल्ट कोणते यायचे, त्यानंतर त्याचा वापर करा। आपण तर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलंय हे जरा अळीनाशक। आता येतं की तुमची फुलधारणा झाली आहे, शेंगा जास्त प्रमाणात लागण्यासाठी, शेंगाचं वजन हे वाढण्यासाठी नेमके आपण कोणता फवारणी घ्यावा किंवा बुरशीनाशक कोणतं घ्यावं? तर सर्वात महत्त्वाचं जर शेंगा लागलेल्या आहे, शेंगा जास्त भरण्यासाठी तुम्ही जर फुल कमी प्रमाणात असेल तर 1261चा वापर करू शकता। फुल लागलेले आता वाद्या लागताय तर 13चा वापर करू शकताय किंवा शेंगा पकडलेल्या असेल, दाणा भरायचा असेल तर 05234चा वापर करू शकता। 100 ग्रॅम प्रतिपंप आपण तिन्हीपैकी स्टेजनुसार आपण याचा वापर मित्रांनो करू शकतो। तर त्यानंतर पुढचा विषय येतो बुरशीनाशक। कारण कंटिन्यू आता देखील तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय, आपले देखील कपडे भिजलेले आहेत, पाऊस पडतोय, ढगाळ वातावरण आहे, बुरशीजन्य रोग हा मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो। तर त्यावेळेस आपण कोणतं वापरू शकतो? तर यावेळेस आपल्याला वापरताना तुम्ही बुरशीनाशकमध्ये साप वापरू शकता, रोडोमिलचा वापर करू शकता, रोकोचा वापर करू शकता मित्रांनो किंवा हारूचा वापर करू शकता। यापैकी कुठलंही बुरशीनाशकाचा वापर हा करू शकता। 2 ग्रॅम प्रति लिटर याचं संपूर्ण प्रमाण आहे, त्या प्रमाणात आपण या बुरशीनाशकांचा वापर 100% करू शकता। खूप चांगले रिझल्ट म्हणजे पिवळेपणा येणार नाही, पान जर जळत असेल, करपा येत असेल तर तो येणार नाही। हे आपल्याला बुरशीचा जो प्रादुर्भाव तो थांबवता येईल। तर त्यानंतरचा विषय तुम्हाला शेंगा लागल्यानंतर भरण्यासाठी अळीसाठी आपण हा संपूर्ण सांगितला। आणि पावसाळा चालू असल्यामुळे स्टिकर सिलिकॉन बेसमधलं स्टिकर वापरणं आपल्याला फार आवश्यक आहे। 5 ते 10 मिली प्रमाणे आपण स्टिकरचा वापर हा करू शकतो। या अमावस्याला किंवा अमावस्याच्या अगोदर आपण हा जर स्प्रे घेतला तर आपलं उत्पादन आपण 25 ते 30% 100% वाढू शकतो। लागलेले फुलं गळण्याऐवजी पूर्णपणे शेंगामध्ये रूपांतर हे होऊ शकतं मित्रांनो। त्यामुळे आपण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या पूर्ण फॉलो करायच्या, त्या प्रमाणात स्प्रे करायचे। या अगोदरचा देखील व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचं आपल्या उत्पादक शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, आणि लाईक करून जास्तीत जास्त ज्यांनी आतापर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे मित्रांनो। तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, धन्यवाद।